नमस्कार, संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे, त्याचे साइड्स काढून घेऊया आणि किमान 2 इंचच्या शेंगा कट करून घेऊया आणि त्याचे सर्व सालही काढून घेऊया। त्यासाठी लागणारा मसाला आहे कांदा, खोबरे, लसूण, अद्रक, धना पावडर, कोथिंबीर आणि कढीपत्ता। त्यानंतर आपण मसाला भाजून घेऊया। मसाला भाजण्यासाठी गॅसवर तवा ठेवून घेतला आहे, त्यामध्ये टाकूया 1 चम्मच तेल। तेलामध्ये खोबरे घालून घेऊया। खोबरे छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे पहा, खोबरेही छान लालसर भाजलेले आहे, काढून घेऊया। त्याच तेलामध्ये आपण कांदाही भाजून घेणार आहे। कांदाही एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदाही भाजलेला आहे, काढून घेऊया। त्यानंतर आपण वाटण करून घेऊया। वाटणमध्ये आपण अद्रक लसूण वेगळं सुक्क वाटण केलेलं आहे आणि कांदा, खोबरं आणि धना पावडरचं पाणी टाकून एकदम बारीक वाटण केलेलं आहे। त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये टाकूया 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूण पेस्ट आणि व्यवस्थित परतून घेऊया। त्यानंतर जो आपण मसाला कांदा, खोबरा आणि धना पावडरचं वाटण केलं होतं बारीक, ते टाकून घेऊया। वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। हे पहा, इथे वाटण मी व्यवस्थित तेलामध्ये परतलेलं आहे। त्यानंतर आपण टाकूया मसाले। मसाल्यामध्ये टाकला आहे अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच घरगुती लाल तिखट, 1 चम्मच कांदा लसूण मसाला आणि 1 चम्मच गरम मसाला। हे सर्व मसाले गॅसच्या मंद आचेवरती कमीत कमी 2 मिनिट परतून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटलं पाहिजे। इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याच्या साइडने तेल सुटलेलं आहे। असाच मसाला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये घातलेलं आहे पाणी। इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जर रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही इथे जास्त पाणी घाला, किंवा घट्ट रस्सा हवा असेल तर कमीही पाणी घालू शकता। त्यानंतर घालूया मीठ अर्धा चम्मच आणि गॅसच्या मंद आचेवरती एक उकळी काढून घेणार आहे रश्श्याला। हे पहा, इथे तुम्ही पाहू शकता रश्श्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर आपण घालणार आहे शेवग्याच्या शेंगा। इथे सर्व शेवग्याच्या शेंगा रस्सामध्ये घालून घेतलेले आहे आणि गॅसच्या मंद आचेवरती 7 ते 8 मिनिट रश्श्याला दणदणीत उकळी काढून घ्यायची आहे। त्यामध्ये शेंगा शिजतील। हे पहा, मी इथे उकळी काढून घेतलेली आहे। शेवग्याच्या शेंगाही छान शिजलेल्या आहेत, इथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण टाकणार आहे कोथिंबीर। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।